नमस्कार, जेवण एक जीवन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे नारळाच्या दुधाची बर्फी। नारळाच्या बर्फीसाठी लागणारे साहित्य: नारळ, साखर, कॉर्नफ्लोअर, व्हॅनिला एसेन्स। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ घालून नारळाचं दूध काढून घेऊया। इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून खोबरं वाटून घेत आहे। अशा प्रकारे आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे। आता ते गाळणीमध्ये गाळून घेऊया। असं दूध काढून घेऊया एका भांड्यामध्ये। अशा प्रकारे आपलं दूध काढून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालूया। जसं गोड पाहिजे तसं घालू शकता साखर। आणि इथे मी 50 ग्रॅम कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। असं सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे गॅसवर ठेवूया। असं थिकपणा येईपर्यंत हलवत राहायचं। अशा प्रकारे फास्ट गॅसवरती दूध हलवत राहायचं, कारण खाली लागू नये म्हणून। बघू शकता असं जाडसरपणा तयार व्हायला पाहिजे। आता त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी मी व्हॅनिला एसेन्स टाकत आहे। तुम्हाला जो कोणता फ्लेवर आवडत असेल तो घालू शकता। इथे मी 2 थेंब एसेन्स घालत आहे। अशा प्रकारे आपलं मलाई बनवण्यासाठी दूध तयार झालेलं आहे। आता आपण फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवूया। मलाई बर्फी तयार झालेली आहे। आता आपण ती प्लेट मध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपली मलाई बर्फी तयार झालेली आहे। आता आपण ती प्लेट मध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे आपल्या नारळाच्या दुधाची मलाई बर्फी तयार झालेली आहे। माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।